25 एकर जमीन आणि 10 ट्रॅक्टर आहेत असे पाटील आपल्याला लावलेले आज आपले रायडर भाऊ यांचा वाढदिवस आहे आणि आज मेगडीत जल्लोष होणार आहे पुन्हा एकदा. खूपच दिवसांनी म्हणजे लगभग एक आठवड्यानंतर वाढदिवस आलाय मेगडीमध्ये असं सीन आहे. त्याच्यामुळं सगळ्यांचं डान्स बिन्स नाही का बड्डे बिड्डे वाला एकदम माहोल काहीच विषय नाही. सगळी एकदम नाचाय बिचाय सुरुवात केली काही विषय नाही. प्राईज आहे प्राईज सोडा की प्राईज ड्रॉप करा काय आणखी मागणं मग मागणं बर्थडे गाईज आमिर डॉनचा काही विषय नाही. केक आणलेला आहे बारामती बेकर. हो टाकलं भाग्यवान टाकतोय. तुम्हाला जरी केकच्या समोर थांबलंय वाटतं केकच्या समोर थांबल्यामुळे तुम्हाला वाटत असेल ह्यांचा वाढदिवस आहे पण ह्यांचा काही अजिबात वाढदिवस नाही. नमस्कार 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 नमस्कार. बर्थडे बॉय. हा बर्थडे बॉय हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे आमिर भाई. हा नाही ह्याचा आहे भाग्यवंतचा आहे. सुरेख केक सुरेख असा ऑरेंज फ्लेवरचा केक. केक वरती लिहिलेला आहे नाव आमिर भाऊ. आमिर भाऊंचा वाढदिवस आहे काहीच विषय नाही. बाकी गाणी पण बंद केलं आमिर भाऊच्या वाढदिवसानिमित्त. गाणी चालू करायला हवं त्याला. ए रुपया इकडे या. रूपचंदचं जेवण चाललंय. रूपचंद सगळ्यांचे वाढदिवस साजरे केले पाहिजेत. वाढदिवसा दिवशी नाही का वाढदिवसा दिवशी 2 शब्द सांगा. आज असा म्हणजे आनंद झालेला आहे सर्वत्र कारण आज आमिर भाऊचा बर्थडे. आपल्या भावांचा बर्थडे म्हणल्यावर जल्लोष तर राहणारच. मग ते जल्लोषाचं आहे चालू थोडंसं वातावरण आहे. मॅकडॉनल्ड्समध्ये थोडंसं जल्लोषचं वातावरण आहे. त्याच बर्थडेच्या निमित्तानं आपल्याला उत्साहात लाभलेली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की ज्यांच्याकडं 25 एकर जमीन आणि 10 ट्रॅक्टर आहेत असे पाटील आपल्याला लाभलेले आहेत. वाढदिवसाच्या आज कार्यक्रमाचे अध्यक्ष पाटील आहेत. यानंतर अजून एक कार्यक्रम आहे. ते कार्यक्रम आहे चंद्रा ते पाटलाकडून आयोजित केलेला आहे. आमिर भाईच्या बर्थडेच्या निमित्तानं अरे आमिर भाईचा वाढदिवस आहे. आमिर भाऊचा वाढदिवस आहे. आपले भाऊ सुरू झाले. आमिर भाऊ यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या बर्थडेच्या निमित्तानं गौतम पाटील यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्तानं बाई रूपचंदचा डान्स होईल. थोडा आवाज कमी कर. आवाज कमी कर. YouTube शिवाजी कुठे साखर आहे ना लावडं तुला तो करायचं माहिती ना कशाला आमिर भाऊचा वाढदिवस झालेला आहे पण आमिर भाऊला संपूर्ण भरवलेला आहे केक न. कोणी भरवलाय सांग की कोणी भरवलाय. कोणी भरवलाय मला माहित असतं तर मी विचारला असता का कोणी.
कॅमेऱ्यात कैद केलंय भैया कुणी भरवलाय सगळे व्हिडिओ आहे माझ्याकडे कुणी भरवलाय काय गेलंय केस बिसला केसात पण केक गेलाय केस बिस नीट दो नस कॅन्डी नको नस कॅन्डी थोड्या वेळानं चांगला भरला नाही अजून 5 मिनिटांना नस कॅन्डी हॅलो हॅलो काही नाही काही बड्डे म्हटले की एवढ्या 2-3 गोष्टी छोट्या मोठ्या चालूच राहतात उडून पाणी उडून बाय गाईड सो का स्लो दगडू किती दिवस फिरत होता दगडू दगडूच ह्यो दगडून दोंडू हा सगळ्यांना येऊ दे सगळ्यांना बोलवा ज्योतिबाला जायचंय थेट कोल्हापूर हो कोल्हापूर मध्ये कुठं कुठं जाणार विजिट चकोटे फक्त चकोटे पाणी घ्यायचं तिथलं नाश करायचं स्नान ज्यांनी आंघोळ केली नाही तिथं भोट स्नान अरे लाव तिकडं तुमचा फोटो सगळ्यांनी थांबा उभा राहा यार उभा राहा लवकर इकडे 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 हो मामा थांबा की जवळ या जवळ अशा पद्धतीनं गेलेली विजिट गेलेली एफ वाय आमचं ज्युनियर्सची आमच्या विजिट गेलेली आहे कोल्हापूरला चकोदे बेकर्स मध्ये विजिट गेलेली आहे म्हणजे चकोदे बेकर्स बेकरी आहे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध तुम्हाला माहित असेल जर तुम्ही महाराष्ट्रात बिलॉंग करत असाल तर तिथं विजिट गेलेली आणि सोबतच त्यांचे दुसरे पॉइंट्स पण आहेत जसं की महालक्ष्मी कोल्हापूरची ज्योतिबाई असे 2-3 काय पॉइंट्स आहेत रंकाळा लेक असे काहीतरी पॉइंट्स आहेत त्यांचे 2-3 पॉइंट्स कव्हर करत साईड बाय साईड ते विजिट पण घेणार आहेत चकोटेला म्हणजे चकोटे ही मेन आहे बाकी साईड बाय साईड पॉइंट कव्हर करणार आहेत असा विषय त्यांना सकाळ आता आपली लाईट संपल्यानंतर येताना नाही का त्यांची गाडी दिसली जस्ट नाही का एक कोइन्सिडन्स झाला बाय कोइन्सिडन्स आम्ही भेटलो एकमेकाला आपलं भेटलो तर त्यांना बाय बाय करावं म्हणलं त्यांचे फोटो वगैरे काढले त्यांच्या सगळ्या मुलांचे एकत्र नाही का जाताना मेमोरी म्हणून आणि फोटो वगैरे क्लिक केला आणि त्यांना बाय बाय केलं मॅम पण भेटल्या सकाळ त्यांना पण बाय बाय केलं गुड मॉर्निंग केलं आणि आलो डायरेक्ट रूमवर दिशेनं आता डायरेक्ट रूमवर जायचं आणि झोपायचं काही विषय नाही ठीक आहे गाईज बाय गाईज आता डायरेक्ट जातो आणि झोपतो कंटाळा पण खूप चांगला आहे खूप म्हणजे काय तुम्हाला सांगायचं आता काय सांगू मी किती आलाय मला कंटाळा बाय गाईज